गुड इव्हनिंग फ्रेंड्स. इयत्ता 12वीचे सायन्स कॉमर्स आर्ट्सचे विद्यार्थी लक्ष द्या. आपल्याला शक्यतो इंग्लिश या विषयामध्ये पेपरमध्ये हा प्रकार येतो गेरुन्स किंवा इन्फिनिटिव्स. बऱ्याच जणांना गेरुन्स म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय हे माहीत नसतं. असतो हा छोटासा प्रकार, एक मार्काचाच प्रकार असतो, परंतु बऱ्याच जणांना याच्याबद्दल अजिबात माहिती नसते. त्यामुळे नीट लक्ष द्या. सोपा प्रकार आहे, अतिशय सोपा प्रकार आहे, एक मार्काला येतो. याच्यामध्ये नेमकं काय करायचं असतं, पहिला आपण इन्फिनिटिव्स बघूया, हा प्रकार बघूया इन्फिनिटिव्स, नंतर आपण गेरुन्स बघूया. इन्फिनिटिव्सचं गेरुन्स करता येतं आणि गेरुन्सचं इन्फिनिटिव्स करता येतं. त्याच्यासाठी आपल्याला ब्रॅकेटमध्ये या प्रकारचे इन्फॉर्मेशन दिलेली असते. यूज इन्फिनिटिव्स, यूज इन्फिनिटिव्ह, बरं ना. आपण त्यात शिकवता लक्षात घ्या कोणत्या प्रकारे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असते. बघा, करेज इज स्टिकिंग टू युअर पोस्ट इन डेंजर. ओके, बरोबर आहे. आता इथे काय आलं बघा, स्टिकिंग, ING प्रत्यय आला आहे. ज्यावेळेस एखाद्या क्रियापदाला म्हणजे वर्बला, इफ इन अ सेंटेन्स देर इज अ वर्ब आणि ज्यावेळेस ING प्रत्यय येतो त्यावेळेस मात्र त्याचं इन्फिनिटिव्ह करता येतं. इन्फिनिटिव्ह करायला सांगतात. कसं करायचं, वाक्य आपल्याला तसंच्या तसं करायला लागतं. करेज इज, आता बघा इथं स्टिकिंग आलं, स्टिकिंग, तर इथे स्टिकिंगचं काय करता येतं आपल्याला, टू घ्यायचा आणि याचं मेन वर्ब घ्यायचं, टू स्टिक. ओके, याच्याऐवजी आपण काय आलं, टू स्टिक, देन टू युअर. ओके, समजतं ना, युअर पोस्ट इन डेंजर. बघा किती सोपं आहे. आता बाकीची वाक्य सगळी तुम्ही करू शकाल. ओके, आता इथे सेईंग आहे, बरोबर आहे. आता इथे सेईंग असेल तर या सेईंगचं काय येणार, टू आणि मेन वर्ब येणार, टू आणि मेन वर्ब. बघा इथे यूज इन्फिनिटिव्ह लिहिलं आहे, बरोबर आहे. ब्रॅकेटमध्ये कसं लिहिलं, यूज इन्फिनिटिव्ह. सो आय रिग्रेटेड टू से that it wasn't true. काय ना, ट्रू, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट, बरोबर आहे. आता पुढे काय आलं बघा, दुसरं, द इसेन्शियल फूड इज द मोस्ट इसेन्शियल फॅक्टर इन बिल्डिंग अँड मेंटेनिंग हेल्थ. रिमूव्ह गेरुन्स अँड यूज इन्फिनिटिव्ह. रिमूव्ह गेरुन्स अँड यूज इन्फिनिटिव्ह. आता बघा, गेरुन्स काढून टाकायचं आहे आणि इन्फिनिटिव्स करायचं आहे. आता इथे बघा बिल्डिंग येतं आहे आणि इथे मेंटेनिंग येणार. मग याच्याऐवजी आपण काय वापरायचं, बाकी सगळं तसंच्या तसंच लिहायचं. फूड इज द मोस्ट इसेन्शियल. थोडंसं फोकस सोडतोय, हवा भरपूर आहे ना त्याच्यामुळे. मोस्ट इसेन्शियल फॅक्टर इन टू बिल्ड. आता हे बिल्डिंगचं काय येणार, टू बिल्ड अँड टू मेंटेनिंगचं मेंटेन हेल्थ. ओके, मेंटेन हेल्थ. देन शी इज अ वर्किंग इन एक्सक्लुझिव्ह मेल डोमिनेंट सर्व्हिस. यूज इन्फिनिटिव्ह फ्रॉम द वर्ब अंडरलाईन. आता याचं इन्फिनिटिव्ह करायचं आहे. सेम ही दोन वाक्य तुम्हाला करायची आहेत. वर्किंग आलं इथे, मग वर्किंगच्या ऐवजी आपण काय लिहिणार इथे, शी इज टू वर्क इन अन एक्सक्लुझिव्ह मेल डोमिनेटेड सोसायटी, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा, अजून एक पुढचं, एव्हरी कंट्री हॅज गव्हर्नमेंट टू लुक्स आफ्टर अ प्रोग्रेस. बघा, एव्हरी कंट्री हॅज गव्हर्नमेंट to looks
आफ्टर इट्स प्रोग्रेस. बघा टू लुक्स आलं आहे इथे टू लुक्स आहे. सॉरी, इथे आपण लिहायला एक शब्द विसरलो. टू लुक्स आहे बरं ना. काय आहे? टू लुक्स आहे. मग आपण इथे लिहिताना कसं लिहिणार? एव्हरी country has government to look after its प्रोग्रेस. बघा इथे टू लुक्सचं काय झालं? लुक झालं. टू लुक्सचं काय झालं? लुक झालं बरं ना. मेन वर्ब आला इथे. बाकी काही याच्यामध्ये चेंजेस करायचे नसतात. आता आपण पुढे बघूया इन्फिनिटिव्ह. सो आता झालं इन्फिनिटिव्हची वाक्य झाली आपली. आता आपण बघूया गेरुम्स. गेरुम्स म्हणजे नेमकं काय? आता तुम्हाला इन्फिनिटिव्हचं वाक्य दिलेलं असतं, त्याचं गेरुममध्ये करायचं असतं. उदाहरणार्थ टू डाय इज बरं ना. टू डाय इज बेटर दॅन टू अ सरेंडर. रिरायटिंग युजिंग अ केरेंडस. ओके, आता हे कसं करणार बघा. टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. आता इथे टू सरेंडर आहे बरं ना. इथे काय आहे बघा? टू सरेंडर आहे. मग कसं लिहिणार हे वाक्य लिहिताना? वाक्य सुरुवातीला घेतलं तरी चालेल. टू डाय बघा इथे पण आलंय. मग कसं लिहिणार? डाईंग. डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग. काय ना? सरेंडरिंग. बघा इथे ING प्रत्यय लावायचा आहे नंतर. टू सरेंडरच्या ऐवजी काय लावायचं आहे आपल्याला? ING प्रत्यय लावायचं. काय लावायचं आहे? ING प्रत्यय लावायचं आहे. गेरूनमध्ये काय करतात? ING प्रत्यय लावून ते वाक्य कंप्लीट करतात. ओके. इट इज बेटर टू स्टार्व दॅन टू बेग. बघा टू बेग आलं इथे. सो इट इज बेटर starving than begging. Starving and begging. ओके. त्याच्यानंतर तिसरं, ही पुढची वाक्य मात्र तुम्हाला करायची आहेत. बट ही रिफ्यूज टू डू सो. आता इथे बघा इथे कसं आलंय? टू डू आलंय बरं ना. मग इथे टू डूच्या ऐवजी आपण काय वापरणार? डुईंग वापरणार. काय वापरणार? डुईंग. मग लिहिताना कसं लिहिणार? बट. ओके. बट ही रिफ्यूज डुईंग सो. डुईंग सो. बरोबर आहे. अशा पद्धतीने वाक्य लिहिणार. आता इथे तुमचं काय दिलं बघा? रीराईट द सेंटेन्स. रीराईट द सेंटेन्स युजिंग इन्फिनिटिव्ह फ्रॉम द वर्ड अल्ट. आता याचं इन्फिनिटिव्ह करायचं आहे. मग सारखं करायचं आहे बघा. मग इथे काय आलेलं आहे? ओव्हरटेकिंग आहे. ओव्हरटेकिंग. मग त्याचं काय येणार आपलं? टू ओव्हरटेक. ओव्हरटेक द रेकॉर्ड was a more formality. ओके. आता इथे टू विजिटचं काय ना? टू विजिटचं I entered visiting. मुंबई नेक्स्ट मंथ. नेक्स्ट मंथ. ओके. तुमचा हा इथे गेरूनचा जो काही प्रकार होता, इन्फिनिटिव्ह आणि गेरून, हा गेरूनचा आणि इन्फिनिटिव्हचा प्रकार आपला काय झालेला आहे?
संपलेला आहे. काय झालाय? संपलाय. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आता आपल्याला गेरून हा 1 मार्काचा असतो आणि इन्फिनिटिव्ह हा सुद्धा किती मार्काचा असतो? 1 मार्काचा असतो. असा हा 1-1 मार्काचा जो प्रकार आहे हा आपला संपलेला आहे. बरोबर आहे. आता याच्यानंतर आपण काय शिकूया? एक क्लॉजचा छोटासा प्रकार शिकूया. क्लॉज हा सुद्धा 1 मार्काचा प्रकार आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये एक गेल्या वेळेस पण मी 9वीच्या मुलांना शिकवलेलं होतं, 10वीच्या मुलांना शिकवलेलं होतं. बरोबर आहे. क्लॉज म्हणजे नेमकं काय हां ते आपण बघूया. आता थोडंसं मी स्टॉप करतो आणि परत थोडंसं सांगतो. ओके. सो क्लॉज क्लॉज म्हणजे नेमकं काय? ओके. हा एक महत्त्वाचा प्रकार. ह्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. ह्याच्यामध्ये वाक्य जे आहे, सेंटेन्स जे आपल्याला दिलं जातं याचे 2 भाग पडतात. देअर हॅव 2 पार्ट्स विच इज सी. फर्स्ट अपॉन ओके प्रिन्सिपल क्लॉज. ओके ज्याला आपण म्हणतो मुख्य वाक्य. ओके देन सबऑर्डिनेट क्लॉज. ज्याला आपण गौण वाक्य बोलतो. गौण वाक्य म्हणजे काय? त्याच्यावर डिपेंड, त्या वाक्यावर डिपेंड. उदाहरणार्थ बघा मी तुम्हाला सांगतो काय, अजून थोडंसं खाली जाऊन नंतर आपण सांगूया. याचे सबऑर्डिनेट क्लॉज आहे ना, सबऑर्डिनेट क्लॉज याचे 3 काइंड्स पडतात, म्हणजे 3 प्रकार पडतात. फर्स्ट वन नाउन क्लॉज बोलतो त्याला आपण. ज्याला आपण नामाचे वाक्य बोलतो. बडबडू नका रे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके ज्याला विशेषणाचे वाक्य असं बोलतो. ओके विशेषणाचे वाक्य बोलतो. देन लास्ट ॲडवर्ब क्लॉज. ज्याला आपण क्रियाविशेषण बोलतो. क्रियाविशेषणाचे वाक्य. ओके अशा पद्धतीत आपण बोलतो. हे 3 प्रकार. हे 2 जे प्रकार असतात ना, हे 2 प्रकार हे वाक्यामध्ये 1-1 मार्काला येतं. आणि जेव्हा हे येतं ना हे, तेव्हा हे 2 मार्काला येतं ॲडव्हर्ब क्लॉजचं वाक्य. त्यातल्या आजच्या दिवसामध्ये आपण फक्त हे 2 प्रकार बघणार आहोत, छोटे छोटे आहेत म्हणून. आणि नेक्स्ट टाइम आपण काय बघणार आहोत, जर आपल्याला टाइम पुरला व्यवस्थित, म्हणजे असं एक सफिशियंट टाइम पुरला तर आपण हा पण घेऊ, पण हा थोडासा समजवायला वेळ लागतो. ओके तरी पण बघूया, आपण आजच्या आज संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके बघा आता नेमकं काय. सपोज मी तुम्हाला एक वाक्य दिलं आहे. आय नो. ओके I know that he was ill. I know that he was ill. बघा हे एकच वाक्य आहे, पण याचे 2 भाग पडले आहेत. दिस इज अ फर्स्ट पार्ट and it is a second part. So it is called a principal clause, म्हणजे मुख्य वाक्य, and it is called a सबऑर्डिनेट क्लॉज. हे दोन्हीही एकमेकांवर डिपेंड आहे. कारण जर बघायला गेलं तर या दोघांशिवाय याच्याशिवाय हे कंप्लीट होत नाही, याच्याशिवाय हे कंप्लीट होत नाही. म्हणून याला काय म्हटलं जातं, मेन क्लॉज, आणि याला काय म्हटलं जातं, सबऑर्डिनेट क्लॉज. आता त्यातला पहिला आपण प्रकार बघणार आहोत, नाउन क्लॉज. सो राईट हिअर नाउन क्लॉज.
ओके, हा नाउन क्लॉज. ओके, आता बघा नाउन क्लॉज हा कसा ओळखला जातो आणि कशा पद्धतीत लिहितात. ओके, आता एकदम छोटासा प्रकार आहे हा. मी तुम्हाला एक वाक्य देतो बघा, 2 वाक्य जरा मी लिहून काढतो, 1 मिनिट हा. बघा, तुम्हाला हे असं दिलं जातं. कसं दिलं जातं? अशा पद्धतीत दिलं जातं आणि तुम्हाला क्लॉज लिहायला सांगतात. ओके, बघा आता कसं, आय फील दॅट आय मस्ट बी वाईज असं दिलं जातं आणि सांगितलं. बघा आता याच्यात लिहिताना कसं लिहायचं, लिहिताना एकदम साधं आणि सोपं सिंपल लिहायचं असतं. दॅटच्या आधीचं जे वाक्य असतं ते सुरुवातीला लिहायचं आय फील आणि इथे लिहायचं मेन क्लॉज आहे. हे काय आहे? मेन क्लॉज. ओके, आणि याच्या पुढचं जे वाक्य आहे ते लिहायचं दॅट आय मस्ट बी वाईज. ओके, याला लिहिताना लिहायचं नाउन क्लॉज. काय लिहायचं? नाउन क्लॉज. समजलं? एवढंच आपल्याला लिहायचं आहे. आता इथे बघा, शी नोटीस, मग हे काय लिहायचं? हे पहिलं वाक्य, शी नोटीस इज अ मेन क्लॉज. देन पुढचं दॅट इट वॉज बॅडली एक्स्ड. नाउन क्लॉज. समजलं? हे काय आहे? नाउन क्लॉज आहे. पुढचं वाक्य काय आहे? नाउन क्लॉज आहे. बरोबर आहे. इथे तुमचा हा पहिला प्रकार संपला. बघा किती छोटंसं आणि सोपं अशा पद्धतीत लिहिलं जातं. ह्याच्यासाठी आपल्याला 1 मार्क मिळतो. पण बरीचशी मुलं काय करतात माहिती आहे, असे प्रकार पण सोडून देतात वाक्यामधले. असे प्रकार पण काय करतात? सोडून देतात. का? आता माहितीच नसतं. मोस्ट ऑफ कॉलेजमध्ये बरेच लोक ग्रामर हा प्रकार बराच कमी घेतात. शाळेमध्ये सुद्धा बरीच लोक ग्रामर हा प्रकार डीपली घेत नाहीत, कमी घेतात. त्यातल्या त्यात आता आपण 4-5 प्रकार जे बघितले हे पूर्ण डीपली जाऊन शिकवलेत. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला एक थोडक्यातच असतं, पण काही काही जण एक्सप्लेनेशन्स बरंचसं देतात. आपल्याला तेवढं काही द्यायचं नाही, आपल्याला टाईम वेस्टेज घालवायचा नाही आहे. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे. आता आपण बघूया दुसरा प्रकार, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके, आता ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये पण काय करायचं असतं बघा. बघा ॲडजेक्टिव्हमध्ये पण याच पद्धतीत येतं. आता तुम्ही म्हणाल की नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे कसे ओळखायचे? कधी कधी वाक्यामध्ये दॅट किंवा WH शब्द असतो. जे गौण वाक्य असतं ना त्याच्या सुरुवातीला दॅट असतं. किंवा कृष्णा तिवारी इज बघा वाईल्ड लाईफ, हू आलं बघा इथे, हू म्हणजे WHच्या वाक्याने सुरुवात असतं, WH शब्दाने सुरुवात असतं. त्यावेळेस ते वाक्य कशाचं आहे समजायचं? नाउन क्लॉज. नाउन क्लॉजचं वाक्य शक्यतो दॅटने सुरू होतं. गौण वाक्य जे बोलतो आपण सबऑर्डिनेट क्लॉज जे असतं ते दॅट स्टार्टिंग विथ दॅट. ओके, आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं जे वाक्य असतं ना दॅट स्टार्टिंग विथ WH सेंटेन्स. उदाहरणार्थ बघा इथे हू आहे आणि इथे विच आहे. ओके, तर आता हा पण प्रकार आपल्याला तसाच करायचा आहे. कृष्णा तिवारी इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट हू वर्क्स विदिन द फॉरेस्ट डिपार्टमेंट. मग लिहिताना कसं लिहिणार? कृष्णा तिवारी is a wild life expert. It is called a main clause. काय लिहिताना लिहिणार आपण? main clause. Okay, then who works with the forest department, works with the forest department, who works with the forest department. इथे पुढे लिहायचं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके, काय लिहायचं पुढे? ॲडजेक्टिव्ह. आता इथे जागा नाही पुरली म्हणून मी लिहिलं नाही. पुढे लिहायचं
adjective clause. Okay, it is a lifestyle changes. It is the lifestyle changes. Okay, it is a main clause. And next sentence, which are the culprit, which are the adjective clause. समजलं? इथपर्यंत आपले हे दोन्ही प्रकार काय झालेले आहेत, संपलेले आहेत. इथपर्यंत आपले हे दोन्ही प्रकार संपलेले आहेत. पुढचा जो प्रकार आहे तो पण घेऊया आपण. आपल्याकडे टाईम आहे थोडासा. आत्ताची 21 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, त्यामुळे पुढचा पण प्रकार आपण घेऊन टाकूया. बघा, ॲडव्हर्ब क्लॉजचं वाक्य हे 9 प्रकारे ठरवलं जातं. देअर हॅव 9 काइंड्स ऑफ दिस सेंटेन्स. फर्स्ट अपॉन टाईम दिसतंय तुम्हाला, टाईम. आणि टाईममध्ये हे शब्द जेव्हा येतात सेंटेन्समध्ये त्यावेळेस ते कशा पद्धतीत लिहायचं. देन प्लेसमध्ये येतात तेव्हा कशा पद्धतीत लिहायचं. देन रिझनमध्ये लिहिता येतात तेव्हा कशा पद्धतीने लिहायचं. हे तुम्हाला सगळं लिहून घ्यायचं आहे. बघा नीट, मी इथे फक्त थोडंसं फिरवतो, एक थोडंसं ठेवलं आहे बघा स्टॉप करून. तसं तुम्ही लिहा तिथे. हे बघा, हे पूर्ण शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे, ते चार्ट बनवायचं आहे आणि तशा पद्धतीने लिहून लिहायचं आहे. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल वाक्य कशा पद्धतीने करायचं आहे. आता याच्यातली 2-3 वाक्य मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीत आपल्याला हे वाक्य करायचं आहे. लक्षात येईल कशा पद्धतीत आपल्याला ही वाक्य करायची आहेत. ओके, बघूया आपण. मी तुम्हाला 2-3 वाक्य घेतो त्याची. हां, जरा स्टॉप करतो आणि वाक्य लिहितो. ओके, लक्ष द्या. या वाक्यामध्ये काय केलेलं असतं माहिती आहे, तुम्हाला सांगितलं असतं ॲडव्हर्ब क्लॉज तयार करा, ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं आणि अंडरलाईन केलेले असते वाक्याला. तुम्हाला जे ओळखायचं असतं कोणत्या प्रकारचं क्लॉज आहे हे. आता इथे बघा दिलेलं आहे, द साऊंड इज सो लाऊड दॅट नो वन कॅन हिअर. आता इथे बघा अंडरलाईन कशाला गेली, सो दॅट नो वन कॅन हिअर. आता सो दॅटचं वाक्य कशामध्ये आहे चेक करा रे जरा. याच्यामध्ये आपण बघूया सो दॅट कुठे आहे. सो डॅश दॅट. सो डॅश दॅट, सो दॅट. सो दॅटचं वाक्य बघा कशात आहे, बघा इथे आहे सो दॅट, हो ना. मग आपण हे सो दॅटचं वाक्य आहे, तर काय करायचं आपल्याला. याच्यामध्ये अजून कशामध्ये दिसतंय बघा. हां, हे बघा इथे दिसलं आपल्याला सो दॅट. हे बघा इथे दिसलं का सो दॅट. सो दॅट कशामध्ये आहे रे, बघा सो डॅश दॅट. कारण इथे आपल्याला प्रश्नामध्ये काय आलंय, सो लाऊड. बघा सो डॅश दॅट. मग हे कशामध्ये आलं आपलं, रिझनमध्ये आलं, रिझल्टमध्ये आलं आहे, बरोबर ना, रिझल्टमध्ये आलं आहे. मग याचं आन्सर लिहित असताना कसं लिहायचं माहिती आहे. याचं आन्सर लिहित असताना द साऊंड ॲज, आपल्याला समजलं की सो दॅट हे कशामध्ये आहे, रिझनमध्ये आहे. मग काय लिहायचं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ. याचं आन्सर लिहिताना कसं लिहायचं. आता ह्याच्यामध्ये वाक्य वगैरे काही लिहायचं नाही, तुम्हाला ऑलरेडी अंडरलाईन करून दिलेलं असतं. मग ते डायरेक्ट लिहायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. कारण तो शब्द कशामध्ये आपल्याला आढळलं, हे सो दॅट रिझल्टमध्ये आढळलं, म्हणून आपल्याला काय लिहायचं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. बरोबर आहे. आता पुढे, इट ऑल एंडेड ॲज आय एक्सपेक्टेड. बघा आता ॲज आय एक्सपेक्टेड. आता हे कशामध्ये येईल रे, बघा इथे तो ऑलरेडी दिलेलं आहे. कशामध्ये येऊ शकते, ॲज आलं बघा. बघा इथे ॲज आहे, ॲज बघा मॅनरमध्ये आहे बघा ना. ॲज आय एक्सेप्टेड म्हणजे ॲज आलं, सुरुवात ॲजने झाली आहे. मग हे कशाला यायचं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ
ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ एक्सपेक्टेड आहे ना, मॅनर. समजलं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. आता इथे कशाचं वाक्य बघा, सो दॅटचं वाक्य आहे. कशाचं वाक्य आहे, सो दॅट. सो दॅट डायरेक्ट आलंय, मग डायरेक्ट आल्यामुळे आपण काय करणार बघा, याच्यामध्ये अजून कशामध्ये येईल ते बघा, हे बघा इथे आहे सो दॅट, डायरेक्ट आहे ना, मग कशामध्ये येईल, पर्पजमध्ये येईल. हे कशामध्ये येईल, पर्पजमध्ये. मग तुम्ही हे वाक्य लिहिताना कसं लिहिणार, हे वाक्य, ही ड्रॉज ही सोड सो दॅट ही माइट डिफेंड. मग कसं लिहायचं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ काय, पर्पज. ओके, इथपर्यंत आपलं हे समजलं. तुमचे हे सगळे प्रकार झालेले आहेत बघा. क्लॉज झालं, गेरून झालं, बरं ना, आणि नंतर मग आपलं काय झालं, इन्फिनिटिव्ह झालं, बरोबर आहे. हे आपले असे आजचे 3 प्रकार झाले. 1-1 मार्काचे 2 प्रकार झाले. समजलं, गेरंट झालं आणि दुसरं इन्फिनिटिव्ह झालं. हा 1-1 मार्काचा. क्लॉजमधले पहिले जे 2 प्रकार होते ते 1-1 मार्काचे येतात, आणि हा जो प्रकार आहे हा 2 मार्काला येतो प्रश्नात. समजलं, किती मार्काला येतो, 2 मार्काला येतो. समजलं. इथपर्यंत आज आपण तुमचं ग्रामर इथे थांबवूया. ओके, थँक्यू.